दीपव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण प्री मॅट्रिक स्कॉलरशिपवरती जवळपास सर्व काम या शैक्षणिक वर्षाचे केलेले आहेत. फॉर्म आपण भरलेले आहेत. काल हे पोर्टल ओपन होत नव्हतं. आज पोर्टल ओपन आपल्याला दिसत आहे. तर आपले जर भरलेले फॉर्म हे जर आपण डाउनलोड केले नसतील तर आपण डाउनलोड कसे करू शकतो हे आपण पाहणार आहोत. आपल्या प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप या पोर्टलवरती आल्यानंतर इथे आपल्याला अप्लाय स्कीम ही जी 4 नंबरची निळ्यामध्ये टॅब दिसते, या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ग निवडायचा आहे, संवर्ग निवडायचा आहे, जेंडर निवडायचं आहे आणि शो या बटनावरती क्लिक करायचं आहे. शो या बटनावरती क्लिक केल्यानंतर जर स्क्रॉल होत नसेल तर या निळ्या टॅब्सला धरून स्क्रॉल करायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला संबंधित विद्यार्थ्याची माहिती दिसेल. इथे आपल्याला व्ह्यूमध्ये व्ह्यू फॉर्म हे जे दिसत आहे निळ्यामध्ये, त्या व्ह्यू फॉर्मला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला इथे व्ह्यू फॉर्म हे टॅब दिसते बघा, त्याच्या खाली सगळी ती माहिती दिसेल आपल्याला आणि इथे ॲक्शनमध्ये डाउनलोड हा शब्द आलेला आहे. या डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म दिसेल. जवळपास 4 पेज या स्कीमचा हा फॉर्म आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 डॉट दिसतात त्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज PDF करायचं आहे. तर संबंधित विद्यार्थ्याचं नाव जर द्यायचं असेल तर ते इथे आपण एडिट करून देऊ शकतो किंवा सेव्ह इथे करू शकतो. इथे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो इंटरनल स्टोरेजला सेव्ह झालेला आहे आणि तिथून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण तो घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण प्री मॅट्रिक पोर्टलवरील आपण भरलेले जे फॉर्म आहेत ते अशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो. तर यूट्यूबच्या या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.